आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची एक मोठी बातमी पाहणार आहोत आणि ती म्हणजे ठाण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूतले होते तर 5 रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते। मृतांमध्ये 6 वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे। रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिलेला असून काही रुग्ण हे प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आलेले होते तर काही रुग्ण हे 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचं समोर येते। सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची माहिती देखील समोर येते। तर या दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाला जाब विचारत रुग्णालयामध्ये गोंधळ घातलाय तर जितेंद्र आव्हाडांनीही झालेल्या घटनेवर संताप व्यक्त केलाय। रुग्णांना वेळेवरती जेवण दिलं जात नाही, चादर बदलून दिली जात नाही, इन्सुलिन त्या वेळेवरती लावलं जात नाही। मग या ठिकाणी पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा करण्यासाठी ॲडमिट केलंय की पेशंटला मशानभूमीकडे नेण्यासाठी ॲडमिट केलंय असं आमच्या नातेवाईकांच्या मनामध्ये आता भीती वाटायला लागली आहे। याला सर्वस्वी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णालयातील स्टाफ जबाबदार आहे। त्यांचा निष्काळजीपणा आहे, बेजबाबदारपणे वर्तणूक आहे आणि फक्त जो वॉर्ड बॉय किंवा नर्सिंगचा स्टाफ आहे किंवा जो नॉन टेक्निकल स्टाफ आहे त्यांच्याकडून रुग्णांची कसल्या पद्धती काळजी घेतली जात नाही। फक्त अरेरावीची आणि उर्मट भाषा वापरली जाते। लोकांच्या मृत्यूबद्दल कुठलीही खंत नसलेली बेशरम माणसं आहेत। ह्यांच्या भावना मेलेल्या आहेत, ह्यांचं हृदय थिजलेलं आहे। 17 माणसं एका दिवसात मरणं हे कुठल्याही शहाण्या समजूतदार माणसाला न पटणारी गोष्ट आहे। हे मृत्यू याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनावर, महापालिका प्रशासनावर जाते। म्युनिसिपालिटीने जे मेले आहेत त्यांना प्रत्येकाला 50-50 लाख रुपये द्यायला हवेत। विलंब पार्श्वभागावर एक लाथ घाला हाकलून द्या। 17 मृत्यू म्हणजे काय मस्करी समजता काय? खोटारडे नालायक बेशरम माणसं आहेत। यांना जनाचीही नाही आणि मनाचीही लाज नाही। यांच्या घरातला आणि असा माणूस कधी गेला ना मग त्यांना हे दुःख काय असतं हे बरोबर समजतं। मी तुम्हाला आत्ताची घटना सांगतो। या बाईला बघत नव्हते मी, तिथे गोंधळ घातल्याच्या नंतर एक डॉक्टर आले। ही बाई काल चालत आली, इथल्या आजूबाजूची लोक मला सांगतात चहा बिस्किट खाईपर्यंत व्यवस्थित होती। तिच्या नाकात श्वास नलिका जे हे लावली आहे ती सतत येते, तिचा मुलगा पकडून बसलाय। आत्ता डॉक्टर येऊन सांगतात की तिला लखवा मारलाय। अरे हे काय, लखवा कसा मारला गेला? आतापर्यंत व्यवस्थित असलेल्या बाईला तुम्ही आत्ता येऊन सांगता तिच्या पेशंटला की लखवा मारलाय आणि ती अशी पडू नये लखवा मारल्याच्या नंतर। मला असं वाटतंय की ठाणे महानगरपालिकेमध्ये मृत्यूचं तांडव चालू आहे, ठाणे महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये, आणि हे जर थांबलं नाही तर ठाणेकर यांना सोडणार नाही तेवढं नक्की। या संदर्भामध्ये मी तिथले आयुक्त आहेत अभिजित बांगर यांच्याशी बोललो, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो। मुख्यमंत्री महोदयांचाच हा जिल्हा आहे त्यामुळे तेही लक्ष देऊन या ठिकाणी आहेत। पण या संदर्भामध्ये तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। कशामुळे एवढे डेथ झालेत, काय तरी अपूर्णता होती, काय कारण होतं, परंतु 500 बेडेड हॉस्पिटलला 16 लोकांची एकाच दिवसामध्ये डेथ होणं हेही कारण कुठलंही असलं तरी ते संयुक्तिक नाहीये। पण या संदर्भामध्ये सखोल चौकशी केली जाईल। की आज परिस्थिती जशी तुम्ही सांगितलं की पेशंटला लागून पेशंट आहेत आणि या इकडे त्यांना खाटा ठेवायला जागा नाही आहेत अशी परिस्थिती असताना या गोष्टींची व्यवस्था ही पर्यायी व्यवस्था म्हणजे आता उदाहरणार्थ पार्किंगमध्ये जी कोविड हॉस्पिटलची जागा होती त्या तिकडे ताबडतोबीने मेडिकल फॅसिलिटी उभी करावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करतोय। त्याचबरोबर जे कोविडमध्ये स्टाफ त्या तिकडे प्रत्येक जीव वाचवण्यासाठी राबला त्याही स्टाफला याच्यामध्ये आत्ता या पिरियडमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी। आपण जर हॉस्पिटल किंवा डॉक्टरांना जबाबदार धरत असाल तर मला वाटतं आपण पूर्णपणे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे। आत्ता जे काही 17 रुग्ण जे आपण जी बातमी पाहतोय त्याच्यानंतर मी आत्ता डीनशी बोललो। तुम्हाला सांगतो जे काही पेशंट, एक पेशंट त्यातला होता सर्पदंश झालेला शहापूर जिल्ह्यातनं, शहापूर तालुक्यातनं आलेला होता। एक जो मुलगा आहे तो केरोसिन पॉयझनिंग त्याला झाली होती। एक जी महिला आहे 4 दिवस हेड इंजुरी होती आणि तिला कोणच नातेवाईक नव्हतं, रस्त्यात कुठेतरी हेड इंजुरी झाली होती। तुम्हाला सांगतो की त्या रुग्णालयाची जी क्षमता आहे, क्षमतेपेक्षा जास्त पेशंट त्या ठिकाणी येत असतात, परंतु कोणालाही त्या ठिकाणी परत पाठवलं जात नाही। सिव्हिल हॉस्पिटल दुसरीकडे सुरू आहे
सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे, पण तो लोकांना माहीत नसल्यामुळे जे काही रुग्ण येतात ते डायरेक्ट सगळे कळवा हॉस्पिटलला येतात. रायगड जिल्ह्यातून महाड, पोलादपूर असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, हे सर्व रुग्ण त्या ठिकाणी येत असतात. हॉस्पिटलची कॅपॅसिटी 500 ऍडमिटची फॅसिलिटी, आज 600-650 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट केले जातात. जशी जागा मिळेल अगदी स्ट्रेचरवर सुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी उपचार केला जातो. रुग्णालयात येणारा सर्वसामान्य घरातला हा रुग्ण असतो. शेवटच्या क्षणापर्यंत घरी ते वाट बघतात आणि अति झालं की त्या ठिकाणी रुग्णालयात घेऊन येतात. गेल्या आठवड्यात काही लोकांनी स्टंट केला, पण आपण चौकशी केली का? तो जे काही रुग्णाच्या बाबतीत ज्यांनी स्टंट केला तो रुग्ण एक ड्रंकर होता. तो घरी फिट येऊन पडला होता. त्याला घरी उलटी झाली. ती उलटी अन्ननलिकेत झाली आणि त्यानंतर अन्ननलिकेत गेली आणि त्यानंतर हॉस्पिटलला त्याला आणलं गेलं. आपण त्याच्या पाठीमागे काय आहे त्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. आमच्या डॉक्टरांची चुकी असेल, महानगरपालिका प्रशासनाची, आरोग्य खात्याची चुकी असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु ज्या रुग्णालयामध्ये 1000-1200 बाह्य रुग्ण तपासले पाहिजेत, दिवसाला 2,500 बाह्य रुग्ण तपासणी त्या ठिकाणी केली जाते. आपण ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष